जय हरी. आज पुन्हा एकदा एका गोड दृष्टांताद्वारे आपण लक्ष देऊया. तुकोबारा म्हणतात, तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला तिळा एवढा जरी अहंकार झाला, अभिमान झाला, तर देवाला पर्वता एवढं त्याचं ओझं वाहावं लागतं. कारण जीवनामध्ये अभिमान झाला किंवा अहंकार झाला, तुका म्हणे वाया गेला. अभिमान अहंकार हा जीवनामध्ये कामाचा नाही. हीच एक गत अशी झाली की भगवान परमात्मा यांचे जे वाहन आहे गरुड, यांना अहंकार झाला. एवढा अहंकार झाला, गरुडजींना नेहमी वाटायचं की माझ्यासारखा मोठा मीच, जगाचा ताळाता, जगाचा विधाता परमात्मा, मी त्याला माझ्या पाठीवर घेऊन फिरतो, याचा अर्थ मी किती मोठा असेन बरं. एवढा अहंकार झाला की तो दुसऱ्याला तुच्छ मानायला लागला. भगवंताच्या ध्यानात आलं. भगवान म्हणतात, ह्याला जर अहंकार झाला तर हा वाया जाईल, आणि अहंकार हे वाया जाण्याचं मुख्य लक्षण आहे. भगवंताने सांगितलं, म्हटले गरुडजी एक काम कराल का? गरुडाने विचारलं, काय देवा, काय काम करू? भगवान कृष्ण म्हणतात, असं करा, ते मारुतीराया तिकडे साधनेला बसलेत म्हटले एका डोंगरात, त्यांना जाऊन सांगा की तुम्हाला द्वारकेच्या राजाने बोलवलेलं आहे. आता काय करावं? यांना एवढा अहंकार होता की म्हणाले, अरे देवा, एवढं बारकं काम तू मला सांगतोस काय? म्हटले ते माकड आहेत आणि मी म्हटलं एवढा मोठा पक्षीराज आहे. म्हटलं कसं काय साम्य जमेल? मी एवढा मोठा आणि त्या मर्कटाकडे मी कसं जाणार? भगवंत गालात असले. भगवंताला माहिती होतं यांचा अहंकार आपल्याला निमवला पाहिजे, कमी केला पाहिजे. म्हटले जा, आता ह्या वेळेला तुझ्या एवढं म्हटले जवळ मला कोणी नाही. गरुडजी गेले आणि हनुमंतरायांच्या समोर उभे राहिले. हनुमंतराय ध्यानात होते, भगवंताचं भजन करत होते, श्रीराम जयरामचा जप करत होते. बराच वेळ झाला यांचे डोळे उघडेना, म्हणून गरुडजींनी कानाच्या इथे जाऊन सांगितलं की द्वारकेच्या राजाने तुम्हाला बोलवलंय. कानाजवळ काहीतरी कोणतरी पुटपुटतंय, पण सहज आपला हात झाडला हनुमंतरायांनी, तर पाचही बोट गरुडजींच्या गालाला लागल्यावर धाडकीन गरुडजी उडाले आणि द्वारकेच्या जाऊन अंगणात पडले. सगळी लोक धावत आली. म्हटले कसला आवाज आला? पाहतात तर द्वारकेच्या ह्या अंगणामध्ये गरुडजी पडलेले आहेत. भगवंत धावत आले. भगवंताने विचारलं, काय झालं गरुडजी? गरुडजी खजील झाले आणि म्हटले, देवा काही नाही, मला जो अहंकार झाला होता तो निघून गेला. मला असं नेहमी वाटायचं की माझ्यापेक्षा मोठं कोण नाही, मी जगाच्या विधात्याला माझ्या पाठीवर घेऊन फिरतो, याचा अर्थ मी मोठा आहे. पण देवा, हा माझा अहंकार होता तो आज निघून गेला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. म्हणून अहंकार करू नका. जीवन निरहंकाराने जगा, तरच आपण स्वतःही सुखी होऊ आणि दुसऱ्यालाही सुखी करू. याच दृष्टांताने पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हरी.